नमस्कार. मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेवर आधारित या खास भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पारंपरिक खेळांच्या दुनियेत जाणार आहोत. हे खेळ म्हणजे फक्त मजामस्ती नाहीये, तर मुलांच्या विकासात यांची खूप मोठी म्हणजे खूपच महत्त्वाची भूमिका आहे. चला तर मग सुरू करूया. खरंय ना, हे वाक्य आजच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. मोबाईल आणि टॅबलेटच्या स्क्रीनमुळे अंगणातले धुळीतले ते खरेखुरे खेळ कुठेतरी हरवून गेलेत. पण कधी विचार केलाय की हे खेळ फक्त टाइमपास होते का, की त्यामागे काहीतरी खूप खोल, खूप महत्वाचं दडलेलं होतं? तर मग प्रश्न हाच आहे की हे जे खेळ आपण विसरत चाललोय ते मुलांच्या वाढीसाठी इतके आवश्यक का आहेत? या साध्या सोप्या वाटणाऱ्या खेळांमध्ये त्यांच्या भविष्यासाठी नक्की कोणती कौशल्य लपलेली आहेत? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे खेळ म्हणजे काही फक्त पळापळी नाहीये. यातून मुलांचा शारीरिक विकास तर होतोच, तो तर उघड आहे, पण त्याचसोबत लक्ष केंद्रित करायची सवय लागते, म्हणजे एकाग्रता वाढते. आणि जेव्हा मुलं एकत्र खेळतात तेव्हा टीमवर्क म्हणजे सांघिक भावना आपोआप वाढीस लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खेळाचे नियम पाळता पाळता नकळतपणे आयुष्यातले नियम पाळायलाही शिकतात. आणि यातली खरी गंमत माहितीये काय? मैत्री बालमनाशी ही मार्गदर्शिका सांगते की हे खेळ मुलांच्या वयानुसार बदलत जातात. म्हणजे जशी मुलं मोठी होतात तसे त्यांचे खेळ, त्या खेळांचे नियम आणि त्यामागचा उद्देश सुद्धा कसा बदलतो हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. इथे बघा किती छान पद्धतीने हे मांडलंय. अगदी सुरुवातीला म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी खेळाचा उद्देश काय असतो? फक्त गाण्याचा ताल आणि सगळ्यांनी एकत्र खेळणं. मग 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी एकाग्रता आणि वेग महत्वाचा ठरतो. आणि 5 ते 6 वर्षांची मुलं ती तर प्रॉपर प्लेयर्स बनतात. त्यांना नियम, ध्येय आणि टीमवर्क हे सगळं कळायला लागतं. आणि याचबरोबर ताईची भूमिका आणि मुलांचा सहभाग कसा हळूहळू बदलत जातो हेही आपल्याला स्पष्ट दिसतंय. बरं, थिअरी तर खूप झाली. आता प्रत्यक्ष खेळायला शिकूया काय? चला, प्रत्येक वयोगटासाठी कोणते खेळ आहेत आणि ते खेळायचे कसे हे आपण आता बघूया. नक्कीच मजा येणार आहे. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून. 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात त्यांचा सगळा भर असतो तो तालावर आणि सोप्या शारीरिक हालचालींवर. त्यांना नियम, स्पर्धा, जिंकणं हरण्यापेक्षा गाणी म्हणत एकत्र गोल फिरण्यातच जास्त आनंद मिळतो. जरा कल्पना करा, एक ताई मुलांना किती उत्साहाने बोलावतेय. आजी आजोबांचे खेळ हे शब्द ऐकताच मुलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते आणि मग खेळाला एक छान सुरुवात होते. आणि मग सुरू होतं झिम्मा. गाण्याच्या सुरात झिम्मा पोरी झिम्मा. यामध्ये मुलं एकमेकांना टाळी देतात, गाण्याच्या तालावर पायांची आणि हातांची एक लयबद्ध हालचाल करतात. खेळ अगदी साधा आहे, पण मुलांना एकत्र आणण्याचा आणि तालावर शरीर हलवण्याचा आनंद देणारा आहे. आता एक मस्त ॲक्टिव्हिटी. घरी गेल्यावर आजीला किंवा आजोबांना सागरगोटे खेळायला शिकवायला सांगा. बघा तर, पिढ्यांमधलं अंतर कमी करण्याचा आणि एक नवीन पारंपरिक खेळ शिकण्याचा हा किती छान मार्ग आहे. चला आता वळूया पुढच्या गटाकडे. 4 ते 5 वर्षांची मुलं. आता यांच्यात थोडा वेग आलेला असतो आणि अवधान म्हणजे लक्ष देण्याची क्षमताही वाढलेली असते. त्यामुळे साहजिकच त्यांचे खेळही थोडेसे जास्त चॅलेंजिंग होतात. वा, रुमाल पाणी खेळाची सुरुवातच किती रहस्यमय आणि उत्सुकता वाढवणारी आहे, नाही का? सगळ्यांनी डोळे बंद केल्यावर आपल्या पाठीमागे काय घडतंय याकडे लक्ष ठेवण्याचं एक वेगळंच आव्हान असतं यामध्ये. खेळ तसा सोपा आहे. एक जण रुमाल घेऊन गोलाभोवती फिरतो आणि अगदी हळूच कोणाच्या तरी पाठीमागे टाकतो. आता ज्याच्या मागे रुमाल ठेवलाय त्याला ते लक्षात यायला हवं. आणि लक्षात येताच रुमाल उचलून धावणाऱ्याला पकडायचं. यातून मुलांची सतर्कता आणि वेग दोन्ही वाढतं. याच वयोगटात शिरापुरीसारखे पळापळीचे खेळही खूपच फेमस असतात. ह्या वयोगटासाठी एक सगळ्यात उत्तम ॲक्टिव्हिटी म्हणजे लपंडाव. संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत हा खेळ खेळायला तर मजा येतेच, पण लपलेल्या मित्रांना शोधताना निरीक्षणशक्ती कमालीची सुधारते. आणि आता आपण आलोय सगळ्यात मोठ्या गटाकडे, 5 ते 6 वर्षांची मुलं. आता इथे खेळाचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. आता फक्त धावणं पळणं नाही, तर भर असतो तो सांघिक भावनेवर, जिंकण्याच्या स्ट्रॅटेजीवर आणि कौशल्यांवर. आणि मग तो क्षण येतो जेव्हा ताई म्हणते, मित्रांनो, आता आपण 2 टीम करूया. आपण खेळूया लगोरी. बस, हे एकच वाक्य मुलांमध्ये जोश भरायला पुरेसं आहे. कारण लगोरी म्हणजे नुसता खेळ नाही, तर टीम वर्कची खरी कसोटी आहे.
लगोरी खेळण्याची पद्धत तर बघा, किती इंटरेस्टिंग आहे. एकावर एक 7 दगडं रचायचे, एका टीमने चेंडूने नेम धरून ते पाडायचे आणि मग खरी धावपळ सुरू होते. कारण दुसरी टीम चेंडूने बाद करत असतानाच ती पडलेली लगोरी परत रचायची. यामध्ये नेमबाजी, वेग, चपळाई आणि टीम स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टींची परीक्षा होते. या गटासाठी अजून एक कौशल्यावर आधारित कृती, भोवरा फिरवणं. बाबांकडून किंवा मोठ्या भावाकडून भोवरा कसा फिरवायचा हे शिकायलाच हवं. ती दोरी गुंडाळून भोवरा जमिनीवर फेकून त्याला गरगर फिरताना पाहणं हे एक अप्रतिम कौशल्य आहे, जे एकाग्रता वाढवायला खूप मदत करतं. तर मग या सगळ्या खेळांमधून, या धावपळीतून आणि मजेतून मुलं नक्कीच शिकतात तरी काय? याचा त्यांच्या अभ्यासावर आणि एकूणच विकासावर काय परिणाम होतो? चला, याचा एक एकंदरीत आढावा घेऊया. आणि बघा, ही स्लाईड या सगळ्या खेळांचं शैक्षणिक महत्त्व किती स्पष्टपणे सांगते. 3 ते 4 वर्षांची मुलं इतरांसोबत खेळण्याचा आनंद घ्यायला शिकतात. 4 ते 5 वर्षांची मुलं खेळाचं प्लॅनिंग करतात, एकमेकांना मदत करतात. आणि 5 ते 6 वर्षांची मुलं नियम पाळण्यासोबतच आपल्या स्थानिक संस्कृती आणि परंपरेचं महत्त्व समजून घ्यायला लागतात. तर मग जाता जाता एक छोटासा प्रश्न. आपल्या लहानपणीचा सगळ्यात आवडता पारंपरिक खेळ कोणता होता? जरा आठवून बघा. तो खेळ, त्यासोबतच्या आठवणी, त्या नक्कीच जपून ठेवा. आणि हो, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. कारण हे खेळ म्हणजे फक्त नॉस्टॅल्जिया नाही, तर मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक भक्कम पाया आहेत.